सूर्य उदय होत आहे. तो तुम्ही हा एन्जॉय करा सूर्य उदय. ये अपना भाई स्कूबा डाइविंग के लिए तैयारी करते हुए अभी हम लोग 20 फुट नीचे जाने वाले, लेकिन विजिबिलिटी नहीं है. अरे रुकना, 900 रुपये देंगे, चार्जेस ज़्यादा है. देखते हैं, अभी क्रेडिट कार्ड से लोन लेते हैं, लोन लेके भाई स्कूबा डाइविंग करने जा रहे हैं हम लोग. अजून कुठला ट्राय करायचं आहे? पॅराग्लायडिंग. एकच स्कूबा डायविंगच करणार. स्कूबा डायविंग जाऊया. काय डायरेक्ट पाण्यात गेला. सो हाय गाइस, व्हेरी गुड मॉर्निंग. आम्ही देवबागला आलो, देवबागला रात्री स्टे केला. सो रात्री व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण का खूप दमलेलो सर्वच, त्याच्यामुळे आता बीचला आलो आहे सर्व. म्हणजे आम्ही तिघंच आलो आहे, ते दोघं आंघोळ वगैरे करायला गेलेत. आम्ही तर अजून काही केलेलीच नाही, फुकटेसारखे आहात. तर इथे बघा हे काय करतात, शिवपिंड बनवतात. आजचा आपला नवीन ब्लॉग चालू होतो आहे, नवीन भाग. आणि ह्याच्यामध्ये आपण इकडचे सर्व बीच बघूया. राईड्स करायचं पण प्लॅनिंग चाललं आहे आमचं. जेव्हा बोट कशी काढतात बघा, ते इकडेच येणार आहे, तुम्हाला दाखवतो. आमचं फायनली शिवलिंग बनवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता कुठे टाकतोय? फिनिशिंग दे ना बरोबर यार. फिनिशिंग आहे बरोबर. बम बम भोले ओम नमः. वॉटर स्पोर्ट्स आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला चाललो आहे. सो तुम्हाला पण घेऊन जातो. आजही आपला कॅमेरा हँडल भाऊ करतोय. सो मागची व्हिडिओ तर काही एवढी खास आलेली नाही आहे, मराठी येत नाही, भावाला मराठी येत नाही. सो तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, उतरल्यावरती मीच घेतो. बाईकचे फोटो 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 तुला डायरेक्ट ब्लॉग मध्येच टाकतोय. अरे भाई एक फोटो काढ ना बाबा. बस सो गाइस, आता आपण चालू वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला. तिथे आम्हाला स्वामींचा मठ भेटला, पण तो पर्सनल मठ आहे, त्याच्यामुळे आपल्याला जाता येणार नाही. इथलाच पाया पडूया. आता तुम्हाला भेटूया बीचवर.
हे गाइस सस्ता विनायक माझा. आता नेक्स्ट आपण भेटूया डायरेक्ट वॉटर स्पोर्ट्स करताना. पॅराग्लायझिंग, स्कुबा डायव्हिंग, जिस्की रायडिंग अजून आहेत भरपूर सारे, ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. सो फायनली गाईस आमचं चेंज वगैरे करून झालेलं आहे आणि हे सगळे भूतं आता अशी दिसतात आपली. हा तर भाई असाच येणार आहे उघडा. हे तू उघडाच येणार आहे ना रे? हां असंच येतोय ना? हो असंच येतं. सो ते काका आहेत ते आपल्याला जरा पूर्ण माहिती सांगतील. ते बसले ते कुठे, सो ती घेऊया आणि आपण जाऊया फायनली राईड करायला. भिजलो रे. उलटा कॅमेरा बरोबर पकड. पाण्याची थोडी खाण्यात आहे. पाडू नको भाई. सोगे काय ना स्लो एक नंबर कशाला घाबरतो? अरे फ्लो ना भावा. ए भाऊ दोन झाले का नाही? एका माणसाची गॅप ठेवा मध्ये. बस पडताना सोडून द्या. बॅलन्स करा गॉगल. कसं वाटलं विचारतो. विशालला माझ्या खास मित्राला विचारतोय मी. मला तर बेटर होता कारण की ब्लॉगरच माझ्या अंगावर पडलेला, त्यामुळे मी पूर्ण खाली पाण्यात गेलेलो. पूर्ण अंगावर पडलो भाईच्या मी. आणि आपल्या मेन माणसाला विचारूया पहिला. कसा वाटला? एक नंबर. नक्की करा इथे येऊन. अजून भाव घाबरलेला. कपालात गेल्या की नाही कपड्यात नाही तर खाली भाव घाबरलेला. भाव बोलतो आम्ही जवळ कपड्यात पडा. होतो. तुझा एक्सपिरियन्स? खूप भारी एक्सपिरियन्स भाई. माझा एअरबँड पडला तेवढं शोधून द्या. तू खूप छान होता. कुठेतरी फिरून येते आतमध्ये. याला सांभाळून
माझी पण काढते. सो आता आपण चाललो पॅराग्लायडिंग करायला आणि तिकडनं मग जाणार स्कुबा डायव्हिंग करायला. सो स्कुबा डायव्हिंग करून मग नंतरला आम्ही इकडे फिरायला. आमच्यामध्ये एक नार्जेलियन आहे. फायनली आपली राईड चालू झाली. बघा समुद्राचे भाग झाली ना भाई. चाललेला खेचत खेचत आहे बघ. काय खेचत खेचत चालले पुढे आमची. कसा वाटतं बुडा बुडा तुम्हाला समोर दिसतो तो सिंधुदुर्ग फोर्ट आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच आम्ही स्कुबा डायव्हिंग करतोय. हे एवढे पोरं आहेत. सगळ्यांची अवस्था फुल खराब झाली यार. झोपाई पाहायला लागले आता. कशी वाटली आजची राईड? मासे बघ, मासे दिसत आहे बघ. ती ज्याने दिसली तरी ती पण राहू नये म्हणून दिसली ती.
आता वाढलेलं का? पुढे पाणी गेलं? माझं पण ते झालं. म्हणून तर नाकात असं ते पाणी. तू नव्हता माझ्या बरोबर. सगळ्यांची झाली आता. आता आपल्या व्हिडिओ मध्ये डायरेक्ट समजेल आपलं वर येतात ते काय 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 दिवे लावलेत ते व्हिडिओ मध्ये समजेल सगळ्यांच्या. तुम्ही कसे राहत त्या व्हिडिओ मध्ये. काय दिवे लावलेत ते पण दिसतील खाली पाण्यातले दिवे. बघा माझा डान्स आला.